यूट्यूब फॅमिली, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं जिया किचन्समध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे आणि खूप छान असे मेथीचे पराठ्यांसाठी मी जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे। तर इथे थोडीशी दही टाकायची आपल्याला, 1 चम्मच असं, आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहेत 1 चम्मच, 1 चम्मच मोठा चम्मच भरून तीळ घेतलेले आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण हे वाटून घेतले बारीक मिक्सरला, आणि मोठा चम्मच भरून एक तेल घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी मेथी हवी असेल तेवढी टाकू शकता। मी स्वच्छ बारीक कापून धुवून घेतलेली आहे। आणि बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नॉर्मल जे आपण चपात्या बनवतो तेच गव्हाचं पीठ आहे। तर चला आता आपण याच्यात ना थोडं बेसन पण ॲड करणार आहे, 2 चम्मच असं। तर चला पुढे दाखवते तुम्हाला। हे बघा 2 चम्मच असं एवढं बेसन घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। आता मी दाखवते तुम्हाला। हे बघा ते 2 चम्मच बेसन आहे, हे टाकून घेऊया थोडंसं। हे बेसन आहे ना कुसकुशीत होतात बेसन टाकल्यावर। थोडा जो ओवा आहे, हे बघा हे असं हात घासून इकडं असं हे करून टाकायचं थोडंसं ओवा। जिरे आहेत, तीळ, हे आलं लसूण जे वाटलेलं आहे ते, कोथिंबीर, आणि मेथी, एक चम्मच अशी दही टाकणार आहे फक्त मी। मस्त तेल घेतलेलं आहे एवढं, हे बघा हे तेल टाकणार आहे। आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, एकदम पाव चमचा अशी हळद टाकलेली आहे। आणि आता आपण चवीपुरता मीठ टाकूया। हे बघा 1 चमचा भरून असं मीठ घेतलेलं आहे, परत आणि थोडंसं टाकूया, हे बघू शकता तुम्ही। आता आपल्याला पहिला हे असंच मळून घ्यायचं आहे, कारण जेवढं नंतरला पाणी लागेल तेवढं टाकूया। मेथीच्या भाजीला पाणी सुटते म्हणून पहिला आपण पीठ असंच मळून घ्यायचं। हे बघा थोडंसं पाणी मी ॲड केलं, एकदम जेवढं लागणार तेवढं थोडं थोडं पाणी घेऊया। आपल्याला जास्त पातळ नाही करायचं पीठ, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मळायचं। बघा असं घट्ट मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा, जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही। बघू शकता तुम्ही किती छान वाटतं आपलं पीठ। आता आपण याला वरून पण थोडंसं तेल लावून मळून 10-15 मिनटं ठेवणार आहे। हे बघा थोडंसं परत तेल घेऊया हाताला, आणि वरून असं तेल लावून आपण ठेवून घेऊया पिठाला, म्हणजे ते मुरतंय छान असं। झालेलं आहे, 10-15 मिनटं असं मळून ठेवलेलं होतं। छोटे छोटे असे गोळे करून घेऊया। तुम्हाला जेवढे पराठे जेवढे आकाराचे पाहिजे तेवढेच तुम्ही गोळे करा, छोटे छोटे। मी एकदम असे छोटे छोटे केलेले। बघा मस्त लाटून घेऊया। मी एवढेच लाटून घेतले, जास्त मोठेही नाही जास्त बारकेही नाही, मस्तपैकी असे पराठे लाटून घेतले। आता आपला तवा पण गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊया थोडंसं तव्यावर। टाकून झाल्यावर आपला पराठा मेथीचे पराठे खूप छान लागतात।
आणि तब्येतीसाठी पण खूप चांगले असतात. छान चविष्ट लागतात. छान बनवले की खूप छान लागतात मेथीचे पराठे. माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मस्त असं थोडंसं सोनेरी रंगी येईपर्यंत भाजायचे पराठे चांगले. हे होते तेल टाकून तुम्ही तेल तूप काही लावू शकता जे तुम्हाला आवडतं ते. बटर पण लावू शकता तुम्ही वरून. हे बघा असं एवढा कलर येईपर्यंत भाजायचं, नाही तर मग ते कच्चे कच्चे लागतात. हे बघा किती छान भाजले गेले आपले मेथीचे पराठे. तुम्ही दह्यासोबत, आचार बरोबर, चटणी बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर. हे बघा असं भाजून घ्यायचं चांगलं. तर रेडी आहेत आपले पराठे, मेथीचे पराठे. बघू शकता किती छान वाटत आहेत मेथीचे पराठे. बघा कसे वाटले माझे मेथीचे पराठे, माझी मेथीचे पराठेची रेसिपी. तर मला कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करून सांगा आणि बनवून खा कसे वाटले म्हणून. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल पराठ्यांची मेथीचे, तर मला लाईक करा आणि DM करून सांगा कशी वाटली म्हणून. आणि नक्कीच बनवून खा मेथीच्या, जसे मी पद्धत केलेली मेथीचे पराठ्यांची तसं बनवून तुम्ही पण खावा. तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओला भेटूया पुन्हा. धन्यवाद.